नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावना व सिद्धूच्या आता गाडे पाटलांच्या घरामध्ये जंगी स्वागत. तर दुसरीकडे आजीने मात्र आपल्या भावना व सिद्धूची मागितली नाक घासून माफी. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपल्या सिद्धूला आता कोर्टामध्ये त्याची निर्दोषपणे सुटका करण्यात आलेली आहे आणि फायनली खरा गुन्हेगार म्हणजेच रवी मुजबदार ह्याला आता चांगल्याच प्रकारची शिक्षा देखील झालेली आहे आणि ही गोष्ट पाहिल्याच्या नंतर खरंच खूप आनंद झाला. पण पुढे जे काय घडलं हे पाहून तुम्हाला देखील धक्काच बसेल. कारण की मित्रांनो, दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की आतापर्यंत ह्या सुपर्णाला स्वतःच्या नवऱ्यावरती खूप घमंड आणि माज होता, पण फायनली आता ते सगळं काय तिचं चांगल्याच प्रकारचे जिरलेलं आहे. कारण की तिने आत्तापर्यंत ह्या एकाच गोष्टीमुळे फक्त सिद्धू आणि भावनाला किती त्रास दिला हे तुम्ही पाहिलंच असेल. कारण की तिला वाटत होतं की तिच्या स्वतःच्या भावाला आणि आईला संपवण्याच्या पाठीमागे सिद्धू आणि भावनाच आहेत. परंतु मात्र ज्यावेळेस तिला खरं सत्य समजलं त्यावेळेस मात्र ती देखील यांची माफी मागते आणि तिला कळत नसतं आता काय करावं. कारण की तिचा स्वतःचा नवरा देखील आता खूप मोठ्या गुन्ह्यात अडकलेला असतो आणि कायमची त्याला जन्मठेप देखील झालेली असते. तर आता रवीला प्रचंड राग आलेला असतो, त्याच्यामुळे रवीने एकच गोष्टीचा इशारा केलेला असतो सिद्धू आणि भावनाला बघून, तुम्हाला मी कधी देखील सोडणार नाही, हे आता पूर्णपणे रवीने सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे आता विश्वाच्या घरामध्ये गोंधळ होऊन बसलेला असतो तो आता एवढा मोठा झालेला असतो की याचा कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल. तर बिचारा आता आपल्या विश्वाच्या आयुष्यासोबत काय गोष्ट खेळत असते तुम्हाला चांगलेच माहीत आहे. कारण की विश्वाच्या आईला देखील पूर्णपणे संशय आलेला असतो की विश्वाचा आणि त्या जानूचा काही ना काही संबंध आहे आणि ही सगळी गोष्ट ती तनूला सांगितलेली असते. त्याच्यामुळे तिला देखील आता प्रचंड धक्का बसलेला असतो की आता हे सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर माझं काय होईल आणि त्याच्यानंतर हा जयंत देखील माझ्यासोबत काय करेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की बिचारा विश्वा देखील प्रचंड मोठ्या संकटात अडकलेला असतो आणि त्याला कळत नसतं की आता करावं काय. कारण की त्याच्यासमोर आता दोन रस्ते आलेले असतात की जानूला एकतर मी जयंतकडे देऊ का नको देऊ, ह्या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं काय चाललंय हे त्याला कळत नसतं. आणि जर जानूची आणि जयंतची जर भेट मी करून नाही दिली तर तो जयंत माझ्या घरातल्या कोणाला देखील सोडणार नाही जिवंत. कारण की तुम्ही पाहिलंच की तो कोणत्या देखील थराला जाऊ शकतो. आणि दुसरीकडे जर जानूला मी त्याच्या ताब्यामध्ये दिलं तर तो जानूसोबत काही देखील करू शकतो याची देखील पूर्णपणे कल्पना असते विश्वाला. पण आता विश्वाकडे ऑप्शनच काही नसतो, त्याच्यामुळे विश्वाला कळत नसतं की मी नेमकं करू तरी काय. त्याच्यामुळे विश्वा फायनली एक डिसिजन घेतो आणि म्हणतो की आपण आता जानूला घेऊन जानूसोबत पळून गेलो तर कसं होईल. तर त्यावेळेस मात्र त्याच्या मनात सारखा एकाच गोष्टीची धाकधूक चालू असते. कारण की सईसोबत माझी एंगेजमेंट झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीला जानू देखील तयार होणार नाही आहे. पण आता विश्वाला कळत नसतं की त्याने नक्की केलं काय पाहिजे. कारण की विश्वाला आता एका गोष्टीचं फक्त टेन्शन आलं पाहिजे खरं तर, की फक्त आपण आपल्या सईचा विचार केला पाहिजे, आपण आपल्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे. मैत्री आहे मग तिच्यासाठी पूर्ण कुटुंबाचं वाटोळं करून घेण्याचा विश्वाला कोणी अधिकार दिला. कारण की घरच्यांचा एवढा विश्वास आहे विश्वावरती, तर त्यांच्या विश्वासावरती असं पाणी विश्वाने नाही फेरलं पाहिजे. कारण की त्यांना खरं काय सत्य आहे ते कधी ना कधी कळेल. त्याच्यामुळे विश्वाने ते सगळं सत्य त्यांना सांगून टाकावं की हीच खरी जानू आहे, तिला जयंतपासून धोका आहे. कारण की जर हे सगळं जर कोर्टामध्ये परत केस गेली आणि जानूने जर जयंत विरुद्ध सगळं काही तक्रार गुन्हा सगळं काही नोंदवलं तर हे जयंतला देखील शिक्षा होऊ शकते ना. मग ह्या जानूने ते करणं योग्य राहील. पण तिने जर असं दुसऱ्याच्या घरामध्ये लपून बसणं हे कधी देखील योग्य राहणार नाही आहे. कारण की तुम्हाला माहीतच आहे चांगल्या प्रकारे की ज्या प्रकारे जानू आपली त्या घरामध्ये लपून बसते तिच्यामुळे फक्त आणि फक्त तिला वाटत आहे की दुसरा काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. पण तो जयंत असला हरामी माणूस आहे की तो त्या घरातील सगळ्यांना देखील मारायला मागे पुढे पाहणार नाही. कारण की हा माणूस तेवढा भयानक डेंजरच आहे. तर आता तुम्ही पुढे पाहाल की ज्या प्रकारे आता जानू ठरवते की मी हे घर सोडून कायमचं निघून जाते आणि हे सगळं करण्यासाठी ती तयार देखील असते. तर फायनली आता सिद्धूला निर्दोष सोडल्यामुळे सिद्धू आणि भावनाची दोघांची देखील एंट्री आता गाडे पाटलांच्या घरी होणार असते. म्हणजे सगळ्यात अगोदर ज्यावेळेस सिद्धू निर्दोष सुटतो त्यावेळेस मात्र रेणुका सगळ्यात जास्त खुश असते. ती एवढी खुश असते की ती एवढी जोरजोरात सिद्धूला जाऊन मिठी मारते आणि रडायला लागते आणि ती म्हणते की फायनली माझा मुलगा निर्दोष सुटला. तर दुसरीकडे संपतला देखील कळते की आत्तापर्यंत त्याचा फक्त आणि फक्त वापर करून घेण्यात आलेला आहे. कारण की त्याला कळतं की ह्या रवीने त्याला किती लुबाडलं आणि किती फसवलं आणि बिचारा सिद्धूवरती खोटे आरोप लावले, त्याच्यामुळे आम्हाला काय काय भोगावं लागलं. तर आता हे सगळं झाल्यामुळे आता संपतला देखील कळतं की आपली चूक झाली. त्याच्यामुळे सिद्धू आणि भावनाला परत घरी घेऊन जाण्यासाठी संपत आणि हे सगळेच जण म्हणतात की सिद्धू आणि भावना आता तुम्ही बाहेर राहणं सेफ नाही आहे. कारण की हा रवी कधी देखील तुमच्यावरती हल्ला करू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही इकडे प्लीज चला माघारी घरी गाडे पाटलांच्या. त्यावेळेस मात्र भावना आणि सिद्धू दोघेजण देखील जाण्यासाठी नकार देत असतात. कारण की तुम्हाला माहितीच आहे की या भावनाला नेमकं काय वाटतं हे काहीच आत्तापर्यंत कळालेलं नसतं. तर भावना आणि सिद्धू तिकडे जाण्यासाठी नकार देत असतात. पण रेणुका म्हणत असते की सिद्धू आता खूप ऐकलं मी तुझं, आता तुझं मी काही देखील ऐकणार
चालणार नाही. आता सगळेच म्हणतात ना तुम्ही घरी चला, तर प्लीज घरी चला, कारण की तुमच्या दोघांची देखील गरज त्या ठिकाणी सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी आलंच पाहिजे असं आम्हाला वाटतं. आता एवढा हट्ट केल्यामुळे आता सिद्धू आणि भावना फायनली गाडे पाटलांच्या घरी जाण्यासाठी तयार होतात. पण त्यावेळेस मात्र तरी देखील मात्र ह्या भावनाला कसला घमंड आलेला असतो. भावना सिद्धूला सांगत असते की आपण त्या घरामध्ये जाऊया, पण आपल्याला परत त्या सन्मानाने त्याच घरामध्ये बोलवलं पाहिजे. तर दुसरीकडे आता आजी हे सगळेजण आता खुश झालेले असतात, कारण की सगळ्यांना कळालेलं असतं की सिद्धू आणि भावनाला निर्दोषपणे सोडवलेलं आहे. तर दुसरीकडे लक्ष्मी श्रीनिवास हे देखील सांगतात की सिद्धू आणि भावनाला की तुम्ही असं बाहेर राहणं खरंच आता सेफ नाही आहे, प्लीज तुम्ही आता परत गाडे पाटलांच्या घरी जावा. तर आता सिद्धू आणि भावना आता गाडे पाटलांच्या घरी जातात. पण त्या ठिकाणी तुम्ही पाहाल की आजी आता सिद्धू आणि भावनाला त्या घरात तर घेते आणि त्यांचा सन्मान देखील करते. पण त्यावेळेस मात्र आता तिथे खूप मोठी अशी घटना घडते की रेणुका आता पूर्णपणे तापलेली असते, कारण की रेणुकाला माहीत असतं की ह्या आजीमुळे आतापर्यंत सिद्धू आणि भावनाला किती काय काय सहन करावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे इथून पुढे त्यांनी काहीच असं सहन करायला नको. त्याच्यामुळे आता आजीसमोर रेणुका सगळ्यात मोठा प्रस्ताव मांडते आणि म्हणते की आता काही जरी झालं तरी भावना आणि सिद्धूला ह्या घरामध्ये सन्मानानेच वागवावं लागेल. आणि त्यावेळेस मात्र आता सिद्धू आणि भावनाची माफी मागत आजी त्यांना त्या घरामध्ये परत बोलवून घेते आणि सिद्धू आणि भावना त्या घरामध्ये देखील जातात. पण आता पुढे तुम्ही पाहाल की आता सिद्धू आणि भावनाच्या हातामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी पडणार आहे, कारण की आता आजीकडे आत्तापर्यंत त्या घराची सगळी काही प्रॉपर्टी हे सगळं काही तिच्या ताब्यामध्ये असतं, ते सगळं काय आता भावनाच्या ताब्यामध्ये जाणार आहे. कारण की मीडियावाले, न्यूज रिपोर्टवाले सगळे काही लोक त्या ठिकाणी आलेले असतात, कारण की हे आता सगळ्यात मोठी केस सॉल्व्ह केलेली असते भावनाने. ती खूप मोठ्या प्रयत्नाला यश आलेलं असतं आणि त्याच्यामुळे तिने ही केस खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केलेली असते. आता ह्याच गोष्टीमुळे आता त्यांच्या पक्षातील लोक ही सगळेजण एकच गोष्ट ठरवत असतात की आता घराची सगळी काही जबाबदारी आपण भावनावरती सोपवूया आणि आपल्या पक्षासाठी देखील ही खूप महत्त्वाची व्यक्ती ठरू शकते. त्याच्यामुळे आता भावनाच्या हातामध्ये तिजोरीच्या आणि सगळ्या काही चाव्या पडणार हे पाहिल्याच्या नंतर रेणुका खूप खुश होती, कारण की रेणुका म्हणते की आत्तापर्यंत हा मान मला कधीच मिळाला नाही आयुष्यामध्ये, तर हा कदाचित माझ्या सुनेला भेटतो, ही याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की त्या ठिकाणी ती माजुर्डी निलांबरी देखील असते, कारण की तिने आत्तापर्यंत त्याच गोष्टीचं स्वप्न पाहिलेलं असतं, ते कधीच तिचं पूर्ण झालेलं नसतं. तर भावना आणि सिद्धूला त्या घरामधल्या सगळ्या काही गोष्टी आठवत असतात की आत्तापर्यंत त्यांच्यावरती त्या घरामध्ये काय काय चुकीचा अन्याय झाला. भावनावरती खूप सारा चुकीचा अन्याय ह्या आजीने केलेला असतो. पण फायनली आता आजीला देखील तिची माफी मागावी लागते आणि त्या घरामध्ये तिला देखील घ्यावं लागतं आणि सिद्धू काही अटी देखील त्यांच्यासमोर घालतो. त्याच्यामुळे आता सिद्धू आणि भावनाला त्या घरामध्ये तर फायनली एंट्री भेटली. तर दुसरीकडे भावनाच्या हातामध्ये आता आजी तिजोरीच्या चाव्या ठेवते आणि रेणुका मात्र चांगल्याच प्रकारच्या ह्या माजुर्डे आजीला सुनवत असते आणि सांगत असते की भावना आणि सिद्धूपासून कायम लांब राहायचं. त्यावेळेस मात्र आता आजीला प्रचंड राग आलेला असतो, कारण की आजीला माहीत असतं की ह्या मुलीला सिद्धूसोबत मला कधीच उभं करायचं नव्हतं, पण तिच्यामुळे आज माझा सिद्धू निर्दोषपणे सुटला आहे, त्याच्यामुळे मला काही बोलता येत नाही आहे. त्याच्यामुळे ती रेणुकाला म्हणते की मला सगळं कळतं. आता ह्या चाव्या तर मी हिच्या हातामध्ये देते, पण हिचं बघू हिच्यात किती स्वाभिमान आहे की ही ह्या चाव्या घेते का नाही घेते हेच मला पाहायचं आहे. तर आता सिद्धू आणि भावनाने हातामध्ये चाव्या तर घेतलेल्या असतात, पण आता भावना तुम्हाला माहितीच आहे की परत शहाणपणा करायला जाणार आणि म्हणणार की आम्हाला तुमचं काहीच नको आणि आम्ही आमच्या त्या झोपडीमध्येच ठीक आहे, त्याच्यामुळे सिद्धूला घेऊन मी तिथून जाते. जर असं काही जर भावनाने केलं तर तिची सगळ्यात मोठी ती चूक ठरेल, कारण की सिद्धूने आता किती दिवस मात्र त्या बाहेर रस्त्यावरती राहायचं आणि त्याने त्याच्या कुटुंबापासून लांब राहायचं, कारण की भावनाला जर असं राहायची सवय असेल तर सिद्धूला थोडी अशी राहायची सवय आहे. त्याच्यामुळे त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर करून आणि त्याला त्याच्या कुटुंबापासून तोडून सगळ्यात मोठी महामूर्ख चूक जर भावनाने केली तर हा तिचा सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय ठरेल. तर दुसरीकडे आता मात्र तुम्ही पाचाल की जानू ते घर सोडून जायचं ठरवते. तर दुसरीकडे आता विश्वाच्या आईसमोर हे भयानक सत्य उघडकीस येतं की हीच खरी जानू आहे आणि ती जिवंत आहे आणि जयंत कानिटकरची बायको आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की सिद्धू आणि भावनाने त्या घरामध्ये राहिलं पाहिजे का नाही हे तुम्ही देखील कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण की भावनाने एक निर्णय घेतला तर तो सगळा काही चुकीचा देखील ठरू शकतो आणि खूप सारा बरोबर देखील ठरू शकतो. तर याबाबत तुमचं मत काय आहे? जर भावनाने परत मूर्खपणा केला आणि ते घर सोडण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात मोठी तिची चूक असेल असं मला तर वाटतंय. तर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुढे तुम्हाला खूप सारे ट्विस्ट देखील पाहायला भेटणार आहे. धन्यवाद.